नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगवर। तर आज आम्ही जाणार आहे महाबळेश्वरला आणि आम्ही जाणार आहे अण्णा, मी, पवन आणि आमच्या संस्थेतील मुले। तर भेटूया गाडीत गेल्यानंतर। तर आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत गाडीमध्ये डिझेल भरायला। तर मित्रांनो, आम्ही आताच पेट्रोल भरण्यासाठी निंबुऱ्यातल्या मॅग पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सगळे संस्थेतली मुले त्या गाडीत होती, इको गाडीमध्ये। आता त्यातली काही मुले अल्काझरमध्ये येणार आहेत। तर आता आम्ही गाडीमध्ये प्रेम, पवन, पुढे स्वप्न महाराज आणि अण्णा आहेत। तर मित्रांनो, आता आम्ही वनभोजन करण्यासाठी थांबलेलो आहोत। व्हिडिओ कर। तर मित्रांनो, आताच आमचं वनभोजन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत क्षेत्र महाबळेश्वरला। तर मित्रांनो, आम्ही क्षेत्र महाबळेश्वर मध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही महाबळेश्वर मधील महादेवाचं दर्शन घेणार आहोत। हाय मित्रांनो, तर अर्थर सीट पॉइंटला जात असताना हा जो निसर्गाचा नजारा पाहत असताना एवढं आनंद होतो आणि एवढा सार्थ अभिमान वाटतोय की आम्ही ज्या सातारा जिल्ह्यात राहतो त्या सातारा जिल्ह्यात एवढं अविस्मरणीय निसर्गाचं दृश्य, जणू पृथ्वीवरचा दुसरा स्वर्गच। या महाबळेश्वरच्या कोकण रांगेत फिरत असताना असं नकळत लक्षात आलं की ज्या रस्त्यानं आपण साध्या रस्त्याचे डांबरी रस्ते माणसांनी केले, पण त्या डांबरी रस्त्यानंही जात असताना ज्या झाडांना तोडून हा रस्ता बनवला त्यांचीच काही भाऊबंद कडेला आहेत, पण त्यांना त्यांचं सावली देण्याचं काम आजही कोकणात जाणाऱ्या माणसांना प्रामाणिक करत आहे। खरंच माणसाने त्यांच्याकडून घेण्यासारखं बरंच काहीतरी आहे आणि मला तर वाटतं सर्वांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं। तर मित्रांनो, आत्ताच आम्ही आर्थर सीट पॉइंट मध्ये पोहोचलेलो आहोत। तर मित्रांनो, हा आहे प्रेम, हा आहे कार्तिक। तर मित्रांनो, हा आहे आर्थर पॉइंट। पवन आर्थर सीट पॉइंट वरती टोपन ट्राय करतोय, एन्जॉय करायला तर टोपन उडून गेले। तर आम्ही आता गोळा खात आहे। तर मित्रांनो, तिथे गवा आहे, तुम्ही इथे बघू शकता। मित्रांनो, इथे पण एक गवा आहे। अखिलेश दादा आणि हा आहे स्वराज दादा। आता काही तर मित्रांनो, आता गवा आमच्या खूप जवळ आलेला आहे आणि हे बघा खाली पण गवा आहे। तर मित्रांनो, इथे गवा खूपच जवळ आलेले आहेत। तर मित्रांनो, इथे खूप मोठा गवा आहे। तर हा बघा मित्रांनो, गवा खूप जवळ। तर महाबळेश्वर मधील निसर्गरम्य वातावरणात आम्ही आनंद घेत आहोत सनरूफ मधून बाहेर निघून। आणि माझ्यासोबत आहे प्रेम आणि पाठीमागच्या गाडीत आहेत ज्ञानेश गुरुकुल व वारकरी शिक्षण संस्थेतील मुले। तर मित्रांनो, आता आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये पोहोचलेलो आहोत। हे बघा मित्रांनो, समोर आहे मॅप्रो गार्डन। तर मित्रांनो, आता आम्ही मॅप्रो गार्डन आणि फन टाउन मधून आलेलो आहोत आणि आता आम्ही पुस्तकांचं गाव भिलार येथे चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आता आम्ही पुस्तकाचं गाव भिलार येथे पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, आता भिलार गावाला भेट देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघत असताना भिलार या गावात गेल्यानंतर आम्हाला 35 प्रकारचे साहित्य पुस्तकं पाहायला मिळली
आणि ते 35 प्रकारचे साहित्य हे त्या गावातील 35 कुटुंबच्या घरातमध्ये आहे, म्हणजे 35 घरांमध्ये आहे. आणि त्यात 35 प्रकारचे साहित्य पाहत असताना त्याचा जो मेंटेनन्स खर्च असतो ते 35 कुटुंब स्वतः करतात. तर मित्रांनो, आम्ही आता वाईतल्या डीमार्टमध्ये थांबलेलो, कारण की आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती. मग आमची आता शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही घरी जाणार आहे. तर मित्रांनो, आम्ही सगळे आता जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत हॉटेल ज्ञानेश्वरी येथे. तर मित्रांनो, आमचा आजचा हा दुसरा दिवस आहे. म्हणजे आम्ही घरी पोचलो, पण रात्रीच्या 12 वाजता घरी पोचलो. त्यामुळे मी व्लॉग एंड करू नाही शकलो, कारण की मला खूप झोप आली होती. तर मग आज व्लॉगला एंड करतो. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.